हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मला असं वाटते की ही केस आता लवकरात लवकर संपावी. आदरणीय शास्त्रीजींचा मृत्यू एक अपघात होता. हॅलो 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 बाबा. आकांक्षा आकांक्षा बेटा काय झालं मला सांग लवकर. माझे स्वर्गीय पती शास्त्रीजींमुळे मला नाही वाटत की या कुटुंबावर कोणतंही संकट यावं. तू त्या ताटाला लाथ मारलीयस जे तुझं पोट भरतं. तू या शत्रुत्वाची सुरुवात केलीयस ना, मग आता विसरू नकोस की त्याचा शेवट मी करेन. तूही हे नको विसरूस मिसेस मल्लिका थापर की मी चंद्रशेखर शास्त्रींचा शिष्य आहे. बाळा दीपक, मला त्या मल्लिकाचं वागणं काही बरोबर नाही दिसत आहे. देव न करू काही अघटित घडलं तर आपलं सगळं घर मोडून जाईल रे. आई अगदी बरोबर बोलतायत. माहित नाही का, पण मला खूप भीती वाटतेय. मला तर वाटतंय की आकांक्षाला काही दिवसांसाठी तिच्या मावशीच्या घरी बलरामपूरला पाठवूया. हे तू काय बोलतेस पार्वती. जर आकांक्षा बलरामपूरला निघून गेली तर तिच्या अभ्यासाचं काय होणार. अभ्यास आयुष्यापेक्षा महत्वाचा आहे का. जिवंत राहिली तरच अभ्यास करू शकेल. नाहीतर काय, सुनबाई बरोबर बोलतीये. तुला माहितीये ना, काही दिवसांपूर्वी आपल्या घरात केवढी मोठी दुर्घटना झाली ते. दीपक बेटा, तू आकांक्षाला इथून पाठवूनच दे. तसही दुःखाचा इतका मोठा डोंगर अजून काळजावरून खाली उतरला नाहीये. आणि अजून कोणतं नवं संकट आलं तर सहन नाही करू शकणार. अजून कोणत्याही दुःखाचं ओझं सहन करण्याची शक्ती नाही राहिली बेटा. मी सांगितलं ना की माझी मुलगी आकांक्षा इथून कुठेच जाणार नाही आणि ती आपलं शिक्षण इथेच पूर्ण करणार. आणि आपण त्या भित्र्या लोकांमधले नाही आहोत त्या दुश्मनांच्या धमकीला घाबरून तोंड लपवून पळून जाऊ. जर माझ्या मुलीच्या नशिबात मरण असेल तर ते तिथे येईल आणि नसेल तर मग आकांक्षाला कुठेही काहीच होऊ शकत नाही. आणि माझी पूर्ण खात्री आहे की 100 मल्लिका थापर मिळूनही माझ्या आकांक्षाचा जीव नाही घेऊ शकत. हो आई, बाबा एकदम बरोबर बोलतात. तुला आणि बाबांना मला पुढे शिकून IAS बनवायचंय ना. जर मीच आज घाबरून इथून पळून गेले, हरले, तर मग तुमचं स्वप्न कसं पूर्ण करणार. आई, आज जर मी हिम्मत हरले आणि जर त्या अपराध्यांना घाबरून मी इथून पळून गेले तर मग निर्दोष लोकांना मी न्याय कशी मिळवून देणार. नाही आई, मी इथून कुठेच जाणार नाही. आता काहीही झालं तरी.
मला माझ्या मुलीकडून हीच अपेक्षा होती. सुकन्या आमच्या कन्या. एक सांगू, सोहन तू खरंच खूप चांगला माणूस आहेस. दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा, त्यांची मदत करणं, त्यांची काळजी घेणं आणि माझ्या बाबतीत तर तू खूपच केअरिंग आहेस. अगं तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात आहे तरी कोण? मला म्हणायचं होतं की तू एकच आहेस जी कॉलेजमध्ये माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहेस. आणि तुझ्यासाठी नको करू तर कोणासाठी करू? हो, ते तर आहेच. बट सोहन, यू आर रिअली अन ऑनेस्ट अँड अ ट्रू फ्रेंड. तुला माहितीये, तुला तर कोणतीही चांगली मुलगी आपला मित्र म्हणून स्वीकारेल. कोणतीही मुलगी? कोणतीही मुलगी म्हणजे? मला म्हणायचंय की कॉलेजची कोणतीही मुलगी तुला आपला मित्र म्हणे. हा, ही गोष्ट वेगळी आहे की तुला ती आवडेल की नाही. अच्छा, मला एक सांग सोहन, तुला कधी कुठली मुलगी आवडली का रे? की तू असाच फिरत असतोस कॉलेजमध्ये? नाही, आवडते तर आहे पण ओ, मी तर मस्करी करत होते. तुला माहितीये, ह्या सगळ्या वायफळ गोष्टी आहेत. तू फक्त आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, ठीक आहे? आणि तसेही तुझे उपकार खूप वाढायला लागले तर माझ्यावरचे. उपकार? कसले उपकार? त्या दिवशी गुंडांपासून वाचवलंस मला, ते काय कुठल्या उपकारांपेक्षा कमी आहेत? जर त्या दिवशी तू नसतास तर माहिती नाही काय झालं असतं. अच्छा, तुला काही विचारलं तर तू त्याचं उत्तर देशील? हे बघ, तू ह्यावेळी हिस्ट्री किंवा जॉग्रफी बद्दल काही विचारू नकोस. माझं तसंही काही डोकं चालत नाहीये आणि तसंही मला खूप झोप येते. तू एक काम कर, उद्या कॉलेजमध्ये मला जे विचारायचे ते विचार, ठीक आहे? अगं पण गुड नाईट, बाय. आकांक्षा? आकांक्षा, काय झालं? आकांक्षा, काय झालं? आकांक्षा, बाबा, काय झालं? आता इकडे कुठेतरी माणूस आला होता. बेटा, तिथे कोणच नाहीये. नाही बाबा, तिथे होता कोणतरी. तिथे एक माणूस होता आणि नाही, त्याने नाही, माझ्यावर बेटा. चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला. चाकूने हल्ला? काय बोलतीयस तू बाळा? एक मिनिट बेटा, मी बघतो.
कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आहे बाळा? कोण आहे? काय बघतीयस तू? कोण आहे इकडे? कोणी नाहीये राजा. कोण आहे? कुणी नाहीये राजा. कुणी नाहीये. काय झालं बेटा? काय झालं आकांक्षा? आकांक्षा काय झालं सांग मला. बाबा बाबा तिथे कोणतरी माणूस होता. नाही बेटा, तिथे कोणच नाहीये. बाबा कोणीतरी होता तिथे, ज्याने माझ्यावर चाकूने वार केला. चाकूने हल्ला? देव जाणे आपल्या घराला कोणाची नजर लागली ते. जेव्हापासून शास्त्रीजींचा मृत्यू झाला काही ना काहीतरी आपल्या बाबतीत घडतच आहे. आधी आकांक्षावर हल्ला आणि आता कोण आपल्याला असा त्रास देत आहे. मला पण काहीच कळत नाहीये की नक्की हे आहे तरी कोण, जो हात धुवून माझ्या मुलीच्या मागे लागलाय. नक्की आकांक्षाने त्याचं काय बिघडवलंय? असं तर नसेल की या सगळ्या मागे अभिषेक? हो नक्कीच त्याचाच हात असणार. पण इथे माझ्या घराच्या आत? तुम्ही कसला विचार करताय? हे असं कोण करू शकतं? ते घराच्या आत? तोच तर मी विचार करतोय. आता विचार करून काही उपयोग नाही. हे बघा, आपण इथे विचार करत बसू आणि इथे आपल्या पोरीचा जीव जाईल. मला तर वाटतंय आपण या गोष्टीची पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे. तुम्ही ऐकताय ना मी काय म्हणतेय? हा पण आता पण बिन काहीच नाही. आपल्याला पोलिसांकडे तक्रार करायलाच हवी. सुकन्या आमच्या कन्या. आता पण बिन काहीच नाही. आपल्याला पोलिसांकडे तक्रार करायलाच हवी. आई तू पण ना छोट्या छोट्या गोष्टींमुळे काळजी करत राहतेस. आता एवढ्याशा गोष्टीसाठी पोलिसांना कशाला कंप्लेंट करायची? जाऊ दे ना, सोड आई. एवढं काळजी करण्यासारखं अजिबात काहीही घडलेलं नाहीये. आई, आपल्या आयुष्यात कितीतरी संकट येतील, मग प्रत्येक वेळी असं घाबरत बसायचं? गप्प बस. तुला काय माहित आमचं? आई, मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच घाबरली होतीस. पण खरं तर हे आहे की एका क्षणासाठी मी सुद्धा घाबरून गेले होते. पण बाळा, हे सगळं? आई तू पण ना आता हे सगळं सोडून दे बरं. आणि तसंही आई वडील आपल्या मुलांना कमजोर नाही, त्यांना हिम्मत देतात. आता मला सांग, काय करणार तू? मला माहितीये बेटा, आई वडील आपल्या मुलांची ताकद असतात, कमजोरी नाही. पण 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 बीण काही नाही. आता तू या पणला बाजूला ठेव बरं. आणि तसंही आई, जोपर्यंत तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाही. हो ना बाबा? हो बेटा, तू एकदम बरोबर बोलतेस. बाबा, मी तुमचीच मुलगी. समोर आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकते मी, मग तो कोणी का असे ना. मी बरोबर बोलते ना बाबा? हो बा. आता यापुढे कधी काही झालं, कोणतीही गोष्ट झाली तर आम्हाला नक्की सांग. एक गोष्ट मलाही सांगायची. खूप रात्र झाली. तुम्ही दोघं आपल्या खोलीत जाऊन निवांत झोपा. आज रात्री आकांक्षा बरोबर मी इथे झोपेन. हो हो आजी, तू माझ्या बरोबरच झोप आणि लहानपणी ऐकवायचीच तशा गोष्टी ऐकवशील. म्हणजे तुझ्या खोलीत झोपण्यासाठी तुला लाच द्यावी लागणार. चला चल पार्वती, काळजी करू नकोस बेटा. हो बाबा.
अरे रे, नाश्ता तरी व्यवस्थित करून जा. इतकी कसली घाई झालीये तुला? आई घाई नाही, खूप घाई आहे. मला लायब्ररीत सुद्धा जायचंय आणि मी आधीच 15 मिनिटं लेट झाले. आणि आई, मी जर व्यवस्थित नाश्ता केला ना तर व्यवस्थित अभ्यास नाही करू शकणार. बाय. अरे, ही मुलगी सुद्धा ना. एकदम माझ्यावर गेली. अगदी बरोबर, अगदी तुमच्यावर गेलीये. चालणं फिरणं बोलणं याची गोष्ट तर सोडाच. इतकंच काय की तत्वांबद्दल सुद्धा ज्ञान देण्यात तुमच्या मागे नाहीये. अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालते. हो हो पार्वती हो. तुला माहितीये, मी जेव्हा आकांक्षाला बघतो ना, तिच्यामधल्या गोष्टींचा ध्यास, काम करण्याचं धैर्य बघतो ना, तेव्हा मला माझे दिवस आठवतात की मीही एकदम तिच्यासारखा होतो. आणि बघ ना पार्वती, किती अजब गोष्ट आहे ना. दिवस कसे सरून जातात कळतच नाही. सुकन्या आमच्या कन्या. आणि बघ ना पार्वती, किती अजब गोष्ट आहे ना. दिवस कसे सरून जातात कळतच नाही. माहितीये मला. आता तुम्ही त्या दिवसातनं बाहेर या आणि लवकर नाश्ता करून घ्या. नाहीतर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलीसारखं सांगाल उशीर होतोय आणि मग नाश्ता न करताच निघून जाल. हो बाबा गृहलक्ष्मीजी, जशी तुमची आज्ञा. ते मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो सांग ना. ते शास्त्रीजींच्या बाबतीमध्ये तुम्ही एकट्याने कोणतंही पाऊल उचलू नका. सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन चला. मला असं म्हणायचंय की तुम्ही एकटे सगळ्यांच्या नजरेत याल. कारण की ते पार्वती, समजतंय मला, पण समज की उद्या उठून आपल्या कुटुंबाला असं काही झालं तरी तू हेच बोलशील का? तू कोणाची तरी वाट बघत बसशील की कोणीतरी तुला साथ देईल आणि मग तू त्या अन्यायाशी लढशील? पार्वती, असं तर नाहीये ना की शास्त्रीजींबरोबर आपलं कोणतंच रक्ताचं नातं नाही आहे म्हणून तू हे सगळं बोलतेस? नाही नाही, तुम्ही गैरसमज करून घेताय. पार्वती, शास्त्रीजी फक्त माझे गुरुच नाही तर माझ्या वडिलांसमान होते. आणि त्यांच्या आत्म्याला न्याय मिळवून देण्यासाठी मला कोणाचीही गरज नाहीये. मला फक्त एवढंच माहिती आहे की मी सत्याची साथ देईन आणि सत्यापासून कधीच साथ फिरवणार नाही. मला माहितीये आणि मी तुमच्या भावनांचा आदर सुद्धा करते. पण भीती वाटते. काल रात्री जे घडलं त्यानंतर. पार्वती, तू यासाठी हे सगळं सांगतेस ना की उद्या मला काही झालं तर? असं नका बोलू. बघितलंस पार्वती, मला काही होईल या भीतीने तुझा अंतरात्मा कापायला लागला. तर विचार कर, शास्त्रीजी माझ्या वडिलांसमान होते. मग त्यांच्या मृत्यूनंतर मी गप्प बसून राहू? शास्त्रीजींनी मला नेहमीच आपल्या मुलाचा दर्जा दिलाय. आणि आज जेव्हा त्यांच्यासाठी काही करण्याची पाळी आली तर मी हातावर हात ठेवून बसून राहू? नाही पार्वती, मी तर हेच मानतो की भीती पाप आणि गुन्हा करणाऱ्यांना वाटली पाहिजे, अन्यायाचा विरोध करणाऱ्यांना नाही. योग्य बोलताय तुम्ही. घाबरायला नको. पण तुम्हाला नाही समजणार. स्त्री स्वतःसाठी कधीच घाबरत नाही, आपल्या माणसांसाठी घाबरते. कारण घर बनतं आपल्या माणसांनी. आणि जेव्हा कधी आपली माणसं संकटात असतात तेव्हा भीती वाटणं साहजिक आहे ना. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे सगळं त्यानेच केलंय. अगं, कालपर्यंत गोष्ट बाहेरची होती, आता तो घरात सुद्धा पोचलाय. अरे, इतकी हिंमत झाली त्याची. आकांक्षा त्याला धडा शिकवलाच पाहिजे. नाही सोहन,
तू असं काहीच करणार नाहीयेस. कारण रागाच्या भरात उचललेलं एक पाऊल बाबांच्या केसला वेगळं वळण देऊ शकतं. आणि तसंही अभिषेकला हेच हवंय की आपल्याकडून काहीतरी चूक व्हावी जेणेकरून आपण अडचणीत येऊ आणि तो सहजासहजी वाचला जावा. पण नाही, आपण असं काहीही करायचं नाही. आणि त्यासाठी आपल्याला खूप काळजीपूर्वक वागायला हवं. मला वाटतं तू बरोबर बोलतेस आकांक्षा. मी तर या बाबतीत काहीच विचार केला नव्हता. सोहन, हे तुझ्या हातात काय? अरे मी तर विसरूनच गेलो. हे तुझ्यासाठी आणलं. माझ्यासाठी? पण आहे काय याच्यात? तू स्वतःच बघ. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.